हॅलो गाईज, मी आज बनवणार आहे इडली, डोसा, सांबार आणि चटणी. तर त्याच्यासाठी आता मी पहिले बनवणार आहे सांबार, कारण त्याला वेळ लागते. मी भाज्या सगळ्या कापून ठेवलेल्या आहेत. माझ्याकडे भाज्या आहेत दुधी, वांगा, गाजर आणि कांदा आणि टमॅटो. कारण ते शेवगाचे शेंग भेटत नाही आहे. किती फिरले मी पूर्ण मार्केट आहे, त्याच्यामध्येच ॲडजस्ट करत आहे. शिमला आहे, ते पण मी टाकलं आहे. बटाटा आहे, तो पण मी टाकला आहे. आता मी बनवत आहे. तर मी सगळं कापून घेतलेलं आहे. चला आपण आता सुरू करूयात. तर गाईज, मी आता सांबार आहे ना, ते मी कुकरमध्ये करणार आहे. तर मी कुकर चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये तर गाईज, कुकर आता गरम झाला आहे. तर मी आता त्याच्यामध्ये तेल ओतत आहे. जास्त तेल नाही ओतायचं, 1 किंवा 2 पळी तेल ओतायचं तुमच्या हिशोबाने. मी याच्यात 1.5 पळी ओतत आहे. 1 पळी तेल ओतल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं जाईल. जिरं टाकते मी. जिरा राई, जिरा राईला थोडं गरम होतं. माझ्याकडे कढीपत्ता नाही, कारण इथे कढीपत्ता भेटत नाही. मी हैदराबादमध्ये राहते. तर हैदराबादमध्ये खूपशा वस्तू अशा भेटत नाहीत लवकर. त्याच्यासाठी खूप लांब जावं लागतं आणि मी खूप आउट साईडला राहतो. आउट साईडला राहिल्यामुळे मला खूपशा वस्तू भेटत नाहीत. तर खूपशा वस्तू स्किप करूनच बनवायला लागते. तर आता सांबार मसाला पण बघा कुठला भेटला आहे. जो भेटला आहे तो घेऊन आले. पाहिजे तो नाही भेटला. आता जिरा राई गरम झालेली आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे कांदा. त्यामध्ये मी टाकला आहे कांदा. बघू शकता मी कांदा टाकत आहे. जिरा राई सगळी उडलेली आहे याच्यात, बघू शकता. तर मी कांद्याला सॉटे करत आहे. थोडा कांदा मौसूक कडला का नाही, मग त्याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून देऊ. थोडा कांदा मौसूक करूया. आपण कांदा टमॅटो टाकून देऊ. टमाटर आपल्याकडे कापलेला आहे. आपल्याकडे सांबार मसाला जो भेटला आहे तो पूर्ण वापरायचा आहे. आणि तिकडे अद्रक पण भेटत नाही, म्हणून मी अद्रक लसूणचं पेस्ट विकत आणते. कारण अद्रक नाही भेटत इथे. अद्रक भेटत नाही इथे. शेपूसुद्धा भेटत नाही इथे. सगळे त्याला शेपूला सोया म्हणतात. मग त्याच्यामुळे माझ्या तोंडात सोया चालला होता. मी म्हटलं मी काय नक्की मी आठवते मगच बोलेन. आता कांदा थोडा हे झाला आहे. आपण टमाटो पण टाकून दिला आहे. थोडा टमाटरला होऊ द्या. इथे कांदा, बटाटा पण कधी कधी तर खूपच गोड भेटतो. ठीक आहे, जो गोड भेटलेला बटाटा आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट करायला लागते. आणि इथे वांगे पण चांगले भेटत नाहीत. सामान पण राशन वगैरे भरायचं असेल तिकडे भेटतं, पण खूप महाग भेटतं. आणि त्याच्यासाठी सुपर मार्केट जायला लागतं. सुपर मार्केटला गेल्यानंतर तिथे आम्हाला स्वस्त थोडं भेटतं, परवडतं तिथे. आणि तिकडे सगळ्या गोष्टी एका जागेवर असल्यामुळे मला इकडे 4 दुकान फिरायला लागत नाही. एका दुकानात एका सुपर मार्केटमध्येच गेल्याने सगळं भेटतं आम्हाला. तर गाईज, मध्ये आम्ही दुधी आणलं होतं. दुधी खाल्ल्याने आमचं पोट खराब झालं होतं. तर आता आणलं, परत एकदा आणलं आहे, कारण सांबारमध्ये दुधी जाते. आणि मला शेवगाची शेंग भेटली नाही. शेवगाची शेंग मार्केटमध्ये खूप दिवस झाले आली नाही आहे. शेवगाची शेंग पण आलेली नाही आहे. आणि शेपू पण आलेला नाही आहे. अद्रक पण आलेला नाही आहे. कढीपत्ता पण आलेला नाही आहे. टमाटर येते ते एवढं बारीक बारीक येते. आता मेथी पण यायला लागली आहे. आणि पालक पण यायला लागले. ते पण फ्रेश येते, त्यामुळे आम्ही ते घेऊन येतो आणि खातो. आता मी हळद टाकलं आहे. थोडासा मसाला टाकू, किचन किंग मसाला. थोडी चटणी टाकूया. काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ती थोडीशी, ती टाकूया. थोडीशी आपला 1 चमचा लाल तिखट टाकू. थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट पण टाकूयात. मी ह्याच्यात अद्रक लसूणचं पेस्ट टाकत आहे. थोडंच टाकायचं आपल्या हिशोबाने. आता मी ह्याच्यामध्ये सांबार मसाला जेवढा आहे तेवढं सगळं टाकत आहे. कारण एवढं पॅकेटमध्ये एवढं जास्त नाही आहे. जेवढं आपल्याकडे महाराष्ट्रात भेटतं ते पॅकेट आणि त्याच्यामध्ये मसाला खूपच कमी मसाला आहे, खूपच कमी. त्याचं पण 5 रुपये, 7 रुपयेच होतं. डिस्काउंट देऊन 5 रुपये. थोडं महाग आहे इकडे. आता आपण स्वादानुसार मीठ टाकूया. म्हणजे तिकडे जास्त लोक मराठी नाही आहेत, तर त्याच्यामुळे हिंदी बोलून हिंदीची खूपच सवय लागलेली आहे. हिंदी झालं इकडे. आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या टाकूयात. तर आपण आता ह्याच्यात भाज्या टाकलेल्या आहेत, ते आपण थोडं आता मिक्स करून घेऊयात. मसाला मिक्स झालेला आहे. मी डाळ धुवून घेतलेली आहे, तर ते आपण डाळ याच्यामध्ये टाकून देऊयात. तर काय, आपण त्यामध्ये आता डाळ पण टाकलेली आहे. आता आपल्याला हवं तेवढं आपण पाणी टाकून घेऊया. 1 ग्लास घातलं आहे. मला वाटतं आणखीन अर्धा ग्लास वाटतं हवं. पण जेव्हा शिट्टी वाजेल तेव्हा ते पाणी कमी होईल. थोडं आणखीन होतं असं वाटत आहे, तर मी ओतून घेते. गेल्या वेळेस मी बनवलं होतं तेव्हा माझ्याकडे शेवगा शेंग होती, पण ह्यावेळेस माझ्याकडे शेवगा शेंग नाही आहे. तर आता माहीत नाही कशी बनते काय, बघूयात. तर आता आता कोथिंबीर कापून टाकलेली आहे. मला झाकण लावून 2 ते 4 शिट्ट्या वाजवून घेऊयात. कारण याच्या भाज्या सगळ्या कच्च्याच आहेत, त्या शिजायला हव्यात. त्या शिजल्या नाहीत तर मग कसं होईल. साधा कुकरला पण झाकण लावलं आहे. तर आपण आता डोसाकडे बघूया. डोशासाठी आता पीठ आहे इकडे, तुम्ही बघू शकता. काल अर्धा कप होता, आता फुलून एवढा झाला आहे. तर आता आपण डोसा बनवायला तयारी करूया. चला, तर आता आपण सुरू केलेलं आहे.
तर बघा असं मस्त मिक्स करून घेतलं आपण त्याला. खूप छान झालेलं आहे आपलं पीठ. थोडंसं तवा आपण ठेवला आहे, तवा गरम होऊ द्या पॅन आपला. तेल ओतून देऊयात. आता आपण डोसा काढण्यासाठी प्लेट पण घेतलेला आहे. तवा थोडा गरम झालेला आहे, तर आपण ह्याच्यामध्ये असं तेल ओतायचं, असं थोडं मिक्स करून घेऊयात. कधी कधी वडा पाव तर इकडे भेटतच नाही, पावाचा तरी तुम्ही नावच पाहता आता. किती जरी फिरलात शोधलात तरी इकडे पाव तुम्हाला भेटणार नाही. आणि भेटला तरी तो काय बनपाव भेटेल. आणि बनपाव घेऊन काही एक फायदा नाही, ते गोड आणि वडा आमचा तिखट. लास्ट टाइम मी करून पाव आणला होता तेव्हा मी वडा बनवला होता. डोसा बनवूयात. आमचा पहिला डोसा आहे. पहिला छोटासाच करूयात कारण पहिला चिपकतोच, परफेक्ट तर बनवून नाही येणार आहे पहिला. बघूयात आता, माझा चिपकला नाही तर दुसरा मी मोठा टाकेन. तर आता एका साईडनं ते झालेलं आहे. आपण पलटून पाहूयात. जर ते पलटलं तर समजा बनलं. चिपकलं नाही, अजिबात चिपकलं नाही आणि खूप छान बनलं आहे. हो द्या आता छानपैकी. कुकर पण आपला चालू आहे. शिट्टे अजून सुरू झाले नाहीत. शिट्टे सुरू झाल्यावर बघूयात. शिट्टी पण वाजलेली आहे, बघू शकता. पूजा करने जा रही है, सुबह हो गई अभी. आओ जल्दी करके आओ. सभी में थोड़ा स्मार्ट वर्क पहले ही करना था ना, इतना स्मार्ट वर्क करना था. डोसा आपण टाकलाय तर ह्याला होऊ द्या चांगलं. किती असं एवढा छान सुगंध सुटलाय ना, काय सांगू. ते आहे. आता मी याला फक्त ह्याच्यामध्ये सोडत आहे. एकदम असं करून मी ह्याच्यावर बसवलंय. तर हे ताट आहे ना मी टाकत आहे. मम्मी बोलले 7 ते 8 मिनिटात माझी इडली होऊन. ते नारळ पण आहे आपल्याकडे. आता ते नारळ फक्त फोडायचं आहे. तेल लावते. डोसा थोडा स्टॉप केला होता थोड्या वेळासाठी. आता मला तेल लावून छानपैकी दुसरा डोसा टाकत आहे मी. आता जाऊन डोसा बनत आहे चांगला. पण 2 होऊ द्या त्याला. तर गाईज आता आपली इडलीचं पहिलं सेट बाहेर निघलेलं आहे. तर आपण त्याला आता काढून घेऊया. बऱ्याचपैकी बनलं आहे आणि हे पण खूप बनलं आहे. आता मी चटणी करणार आहे, त्याच्यासाठी नारळ फोडायचा आहे. नारळ फोडून कापून चटणी करायची आहे. सांबार बनलेला आहे, अजून सांबार उघडून पाहिलं नाही. तर गाईज सांबार बघू शकता. ह्याच्यामध्ये फक्त शेवगा नाही आहे. शेवगा असता तर आणखी. बाबू झोपलाय. बाबू गाईज माझं आता सगळं जेवण बनलेलं आहे. आता आपण खाऊन बघूया. ठीक आहे बाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.